पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। मैं नंदुरबार जा रहा था, नवापुर से आ रहा था, बोल तो इधर आ गया, उधर वाले से नंदुरबार जाने का था, बोल के खड्डे पे गाड़ी गिरी। अपघात थांबता थांबेना, पुन्हा खड्ड्यात दुचाकी आदळली, एक जखमी। महामार्गावर उपाययोजना करण्यास संबंधित विभाग सपशेल अपयशी। महामार्ग अजून किती बळी घेणार? हा महामार्ग नव्हे तर मृत्यू मार्ग। नवापूर तालुक्यातील कोंडाईवाडी घाट मृत्यूचा सापळा बनलाय। दररोज होणाऱ्या अपघातांमध्ये येथे नाहक बळी जात आहेत। अशा असताना येथे उपाययोजना करण्याकडे मात्र संबंधित विभाग हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र आहे। गेल्या 3 दिवसात 5 ते 6 अपघात घडले असून यात 3 जणांचा बळी गेलाय तर 10 ते 12 जण जखमी झालेत। पुन्हा 3 ट्रक धडकल्याने 3 जखमी झालेत। यामुळे अपघातांची ही मालिका थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। धुळे सुरत महामार्गावरून भरधाव वेगात जाणारी दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे। दुपारी 5 वाजता सुनील पवार राहणार नंदुरबार हा व्यक्ती आपल्या हिरो होंडा दुचाकी क्रमांक GJ5 DS 8795 ने भरधाव वेगात जात असताना महामार्गावरील शेरे पंजाब हॉटेल समोर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात दुचाकी आढळल्याने गंभीर जखमी झाला। त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेत उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या महामार्गाचे चौपदरीकरण काम संथगतीने सुरू आहे, परंतु ते निकृष्ट दर्जाचे असल्याने यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे दररोज अपघाताला खुले निमंत्रण मिळत आहे। तरी पण महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी काहीही ठोस उपाययोजना करत नाही। आता दररोज होणाऱ्या अपघातामुळे जनता हादरली आहे। संबंधित विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे। पंचनामा न्यूज विसरवाडीहून समीर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट।